परवानगी दिली जात आहेत आणि तुम्ही ते पाहता आणि राग मोबाईलवरती व्यक्त करताय। हेच त्यांना हवंय की तुम्ही रस्त्यावरती येताच कामा नयेत, तुम्ही या गोष्टींचा विचारच करता कामा नयेत, असेच सडा असेच मरा। तीन वेळा आजपर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, 3 वेळा। पण या देशामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे। दररोज आत्महत्या होत आहेत, रोज रोज शेतकरी आत्महत्या करतायत, कोणाला काही पडलेलं नाहीये। हे इथे तुमच्यासाठी कोस्टल रोड बांधतायत, आम्हीच त्याची स्तुती करतो, आमचा मराठी माणूसच स्तुती करतो, छान झालाय ना रस्ता, अरे तो तुझी वाट लावायला झालाय, तुला कल्पना नाही तो रस्ता कशासाठी झालाय, तो तुमच्यासाठी झालेला रस्ता नाहीये, तो बाकीच्यांना आत येण्यासाठी आणि तुम्हाला बाहेर जाण्यासाठीचा रस्ता आहे तो। आम्हाला जो अंदाज येत नाही, आमच्या दरवाज्यावरती जोपर्यंत टकटक होत नाही तोपर्यंत आम्हाला समजतच नाही। आज सगळ्या शहरांमधल्या सगळ्या जमिनी चालल्या आहेत, हे अडाणी सारखे उद्योगपती सगळे घेत बसलेत, सरकार न बघता सह्या करतंय। हा सगळा पाडा मी मागच्या वेळेला वाचला होता त्याच्यात। आपण महाराष्ट्र म्हणून आपलं महाराष्ट्राचं स्वतःचं अस्तित्व गमावून बसतोय, आपली महाराष्ट्राची ओळख गमावून बसतोय, आपली भाषा गमावून बसतोय। मी मागे पण सांगितलं होतं ना, एकदा ती गोष्ट हातातनं गेली की परत येणार नाही। भाषा संपली म्हणून अनेक देश संपलेले आहेत या जगामध्ये। तुम्हाला जग ज्याला म्हणतं की तुम्ही कोण आहात, मराठी माणूस आहात, मराठी माणूस आहात म्हणजे कोण आहात, मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहात। मी काय काय व्हिडिओज बघतो, अनेक लोक काही काही भांडण चालू असतात, मारामारी चालू असतात आणि आपलेच मराठी हिंदीमध्ये बोलत असतात, हिंदी मत बोल ना, हिंदी मत। अरे मग तू काय करतोय, जा दक्षिणेकडे बघा, तामिळनाडू बघा, आंध्र प्रदेश बघा, केरला बघा, लांब कशाला गुजरात बघा। प्रत्येक राज्य आपलं अस्तित्व टिकवणे, प्रत्येक राज्य आपली भाषा टिकवणे। आमच्याकडचे आमदार खासदार काही नाही, दुसरं काही नाही, कंत्राटदार, पैसे, रोज एवढंच सुरू आहे फक्त। महाराष्ट्र विकायला काढलाय। आज मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी ड्रग्ज विकले जात आहेत, शाळांमध्ये ड्रग्ज जात आहेत, कॉलेजमध्ये ड्रग्ज जात आहेत, तरुण तरुणी सगळे व्यसनाधीन होत आहेत ड्रग्सच्या आहारी लागून। काय करणार आहोत काय महाराष्ट्राचा आपण? ग्रामीण भागामध्ये प्रगती होत नाही, ग्रामीण भागातली माझी मुलं मुली आज इथे शहरामध्ये येतात, शहरात बकाला पडलेली आहेत, शहरामध्ये ड्रग्ज मिळत आहेत, लहान लहान मुली आणि लहान लहान मुलं पळवली जात आहेत। माझ्याकडे तर एक आकडा आहे, नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातल्या 36 दिवसांमध्ये, गेल्या आता नोव्हेंबर डिसेंबरच्या या 36 दिवसांमध्ये केवळ मुंबईमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली। जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात तब्बल 499 मुलांच्या अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या। त्यातली 41 मुले अद्याप बेपत्ता आहेत। 458 पोलिसांनी, आमचे पोलीस, मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षम आहेत म्हणून त्या आई वडिलांना त्यांची मुलं मिळाली। एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी, हे मी तुम्हाला विधानसभेतलं सांगतोय आकडे, विधानसभेमध्ये आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला। एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात। काय होत असेल त्यांच्या आई वडिलांना?
4,500 ते 5,500 मुलं बेपत्ता होता. हा महाराष्ट्र, असा होता महाराष्ट्र. दोन 2022 मध्ये 5,398 आणि 2023 मध्ये 4,619 प्रकरणे नोंदवली गेली. या प्रकरणांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक दिसते. मुंबई हे सर्वाधिक प्रभावित शहर असून येथे दरवर्षी सुमारे 2,000 पेक्षा जास्त मुले बेपत्ता होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार हे कोणती शहर म्हणायची हो, कोणतं राज्य म्हणायचं? तुमच्या भाषेची हमी नाही, तुमची हमी नाही, तुमच्या पोराबाळांची हमी नाही, कशाचीही हमी नाही. अशी कुठचीही हमी नसलेलं हे या राज्यामध्ये तुम्ही राहताय आणि म्हणायचं आम्ही शिवरायांच्या राज्यात राहतो.